तर आता हे महत्त्वाचं दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. गिरगाव चौपाटीवर गर्दी जमलेली. तिथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. इथे ही दृश्य आपण इथे आपल्याला ही महत्त्वाची दृश्य पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. सगळ्या तयारीचा आढावा कालच त्यांनी घेतलेला होता. इथं पोलीस, महापालिका, सरकार जे ते सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि इथं गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जे ते इथं आल्याचं पाहायला मिळतं. ही दृश्य जी थेट गिरगाव चौपाटीवरून आपल्याला पाहायला मिळतात. तिथे येऊन जे ते मोठा गणेशोत्सव मंडळांचे गणपती येत असतात ते बसलेले आहेत आणि सगळा आढावा जो तो घेतलेला असताना सुद्धा ते स्वतः इथं आलेले आहेत. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर गिरगाव चौपाटीवर सध्या अलोट भक्तांची गर्दी जी ती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते. आणि तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत. त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जे ते गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क ओमशी तुटलेला. मात्र इथे दृश्य गिरगाव चौपाटीवरून तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथं आलेले आहेत. आणि गिरगाव चौपाटीवर खरं तर आता सगळ्याच गणेशोत्सव मंडळांचे गणपती जे ते इथं आलेले आहेत. आणि निरोप जो आहे तो बाप्पांना दिला जातोय. आणि त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत. कपिल, या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेत गिरगाव चौपाटीवर. नक्कीच जो बाप्पा आहे, गणपती बाप्पा आहे, त्याला निरोप द्यायला अनेक मंडळी इथे येत असतात. पालकमंत्री केसरकर असतो की अनेक नेते मंडळी इथे येत असतात. त्याचाच एक भाग आहे का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणी असो ते इथे बाप्पाला निरोप देण्यासाठी येतातच. जेवढे बाप्पा या गिरगाव चौपाटीला येतात, म्हणजे लालबाग असेल, गणेश गल्ली असेल किंवा अनेक मोठे मोठे गणपती बाप्पा असतील, त्यांच्यासाठी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः येत असतात. त्यांचं नियोजन पाहतात, त्यांना उत्साह वाढवतात. एकंदरीतच जी फुलावची वर्षाव असते ती वर्षाव त्यांच्या हातनं केली जाते. आणि एकंदरीत उत्साह वाढवण्याचं काम हे दोघेही करत असतात. सर्वच नेते मंडळी ते हजेरी लावत असतात. मोठे मोठे जे नेते मंडळी आवर्जून ते हजेरी लावतात विसर्जन दिवशी. त्याचाच हा एक भाग आहे. एकंदरीतच आज सकाळपासूनच तिथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे. मोठमोठे बाप्पा इथे विसर्जनासाठी येत आहेत. आणि हीच सर्व नियोजन, हीच जी कार्यपद्धती आहे ही पाहण्यासाठी दोघंही तिथे पोहोचलेले आहेत. एक उत्सव वाढवण्याचं कामही ते करतायत. आणि थोड्या वेळातच आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आपले भाषण करतील आणि अनेक शुभेच्छा देतील. तर आपण ही दृश्य पाहतोय. कपिल, किती वेळ असतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे? तरी साधारणतः एक तास तरी तिथे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिथे हजेरी लावतात. आणि जे गणेश भक्त येत असतात, गणरायाचे भक्त येत असतात, मंडळाची लोक येत असतात, त्या सर्वांची ते विचारपूस करतात. कोणती सोय केलेली आहे, कायदा सुव्यवस्था काय आहे, या सर्व गोष्टीची बारकाई लक्ष तिथे ठेवलं जात असतं. मोठे मोठे नेते मंडळी येतात, त्यांचा सत्कार केला जातो, त्यांना तिथे बसवलं जातं. त्यासाठी एक स्पेशल स्टेज नेमलेला आहे. तुम्ही बघू शकता ज्या दृश्यावर स्टेज दिसतो त्या स्टेजवरती जे मान्यवर व्यक्ती आहेत, जे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील, त्यांना बसण्यासाठी स्पेशल तो स्टेज आहे तो केलेला आहे. आणि त्या तिथूनच गणपती बाप्पाचं निरीक्षण केलं जातं. जे मंडळ आहेत त्यांना संबोधलं जातं, त्यांचा उत्साह वाढवला जातो. काही मंडळाच्या लोकांनाही भेटी देतात, तिथल्या लोकांशी बोलतात. म्हणजे एकंदरीत उत्साहाचं वातावरण निर्माण करतात. आणि या बाप्पाच्या उत्साहामध्ये आम्हीही सामील आहोत, मंत्रिमंडळ पुन्हा सामील आहोत, पुन्हा सरकार या पूर्ण बाप्पाच्या जे गणेश भक्त त्यांच्या मागे उभे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक वर्षी सरकार करत असते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत असतात. गेल्या वर्षीचाही दोघांनी हजेरी लावली होती आणि यावर्षी दोघांनी हजेरी लावलेली आहे. काही वेळातच त्या दोघांची भाषणं होतील, तिथे दोघंही संबोधतील मीडियाला आणि लोकांना संबोधतील. आणि त्यानंतर तिथून मग थोड्या वेळाने निघतील. थोड्या वेळी पालकमंत्री जे आहेत केसरकर तेही हजेरी लावतील. असे अनेक मंत्री इथे हजेरी लावत असतात आणि लोकांना प्रोत्साहन देतात. हा उत्साह जो आहे तो अजून वाढवत असतात. निश्चितच कपिल, अजित पवारांनी तर सकाळीच आवाहन केले सगळ्या गणेश भक्तांना. आता ते इथे येणार आहेत का, काय अंदाज?
अजित पवारांचं अजूनही निश्चित नाहीये. अजित पवार येणार की नाही येणार अजूनही त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. पण सध्या तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत. अजित पवारांचं अजून येण्यावरती प्रश्नचिन्ह आहे असं बोललं जात आहे. याचं मागचं अजून कारण गुलदस्त्यात आहे. परंतु खरं तर एक प्रथा आहे का जे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी इथे हजेरी लावली पाहिजे, पालकमंत्र्यांनी इथे हजेरी लावली पाहिजे. त्या प्रथेनुसार अजित पवारांनी आलं पाहिजे असं म्हटलं जातं. परंतु अजित पवार मात्र अजून पुढे दिसत नाहीयेत. त्यामुळे एकंदरीतच आता अजित पवार येणार का नाही याच्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे. याची कारणं गुलदस्त्यात आहेत. परंतु मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत. दोघं एकत्र आलेले आहेत दोघंही एकत्र गणेश जो सोहळा आहे विसर्जनाचा त्याचा आनंद घेत आहेत. त्या लोकांना संबोधत आहेत. सर्व गोष्टी बारीकाईने लक्ष ठेवत आहेत. कारण की मोठी गर्दी आहे इथे. प्रचंड अशी गर्दी इथे तुम्हाला दिसत आहे आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याच्यावरही या दोघांची नजर असणार आहे. कारण की मोठा जो समुदाय आहे, जनसमुदाय आहे तो ह्या मार्गाने येत असतो, ह्या ठिकाणी येत असतो. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, छेडछाडीसारखे प्रकार होऊ नये या सर्व गोष्टीवरती या दोघांचंही लक्ष असणार आहे. या दोघांनी अनेक वेळा या संदर्भात बैठक घेऊन अशा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. पोलिसांना सूचनाही केलेल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही कमी पडू नये, कोणतंही सरकार कोणतंही प्रशासन कमी पडू नये या पूर्ण सोहळ्यासाठी यासाठीच हे दोघं तिथे आलेले आहेत. अगदी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कपिल की नागरिकांच्या काळजीच्या दृष्टीने सगळी खबरदारी जी इथे सरकारच्या वतीने घेण्यात आलेली आहे. मात्र हे सगळं असताना काही वेळा ते मीडियाशी बोलणार आहेत का, नेमकं काय? हो नक्कीच ते मीडियाशी बोलणारे. सर्वात महत्वाचं म्हणजे ते तिथे भाषणही करू शकतात. दोघंही भाषण करतील. त्यानंतर भाषण झाल्यानंतर ते मीडियाशी बोलतीलही. आज गणपती बाप्पाचा निरोपाचा दिवस आहे. त्यामुळे गणपती आज जे पूर्ण दिवस 11 दिवस मुख्यमंत्री अनेक मंडळांना भेट दिलेली, अनेक ठिकाणी ते फिरलेले आहेत. त्यांचा अनुभव ते त्या ठिकाणी बोलून दाखवू शकतात. मीडियाशी ते बोलणार आहेत असंही समजते. त्यामुळे एकंदरीतच आता थोड्या वेळातच मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री जे मीडियाशी बोलणार आहेत किंवा जे भाषण करणार ते भाषणामध्ये काय मुद्दे मांडतायत आणि मीडियाशी काय संवाद साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आज राजकारण नसेल तरी गणपती बाप्पाचा विसर्जनाचा सोहळा आहे. त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. कपिल धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण ही दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे हजर झालेले आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात भाविक जे ते इथे दाखल झालेले आहेत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिरवणुका ज्या आहेत त्या काढण्यात आल्या.